नमस्कार मंडळी. सध्या जे महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण पेटलेलं आहे, मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे साहेब जे आंदोलन करतायत, उपोषण वगैरे, त्याच्यामुळे जे काही सध्याची परिस्थिती आहे त्याबद्दल थोडंसं भाष्य करावं असं वाटलं. याच्यामध्ये काही गोष्टी खूप प्रकर्षाने जाणून येतात की एक साधा माणूस जेव्हा कोणाची भीड किंवा तमा बाळगता उभा राहतो आणि त्याच्या मागे कोणतीही स्वतःचा फायदा किंवा असा काही विचार नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जनता मागे उभी राहते. याच्यावरून एक गोष्ट आपल्याला जाणवते की डिफिसिट ऑफ ट्रस्ट इन लिडरशिप. समाजामध्ये लिडरशिप जे आहेत, पॉलिटिकल लिडरशिप असेल किंवा इतर लिडरशिप असेल, त्याच्याबद्दल विश्वास राहिलेला नाही आहे. त्यामुळे खूप सगळे जरी पॉलिटिकल लीडर असतील महाराष्ट्रामध्ये, तरी पण ज्याप्रमाणे लोक मनोज जरांगेंच्या मागे उभी राहिली ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. मी समाजाबद्दल किंवा एका पर्टिक्युलर जातीबद्दल बोलत नाही आहे. किंवा लाखो, जेव्हा अगदी 10, 20, 50 लाख माणसं जर एखाद्या माणसाला, ज्याची राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी एवढी मोठी नाही आहे किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी अशी काही खास नाही आहे, अशा माणसाच्या मागे जेव्हा उभे राहतात तेव्हा नक्की त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये पाहिलेलं असतं की हा माणूस काहीतरी मनापासून तळमळीने करतोय आणि त्याचा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ किंवा हेतू काय दिसत नाही आहे. हे जाणवल्यानंतरच लोक त्यांच्या मागे उभी राहिली. अशी सेम सिच्युएशन मला वाटतं शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण झाली असावी 300-350 वर्षापूर्वी, की कोणतरी असा उभा राहिला समाजामध्ये की जो फक्त आपला विचार करतो, आपला म्हणजे लोकांचा, रयतेचा. मी तुलना करत नाही आहे. ऑब्व्हियसली शिवाजी महाराज हे खूप वेगळ्या लेवलचं नेतृत्व आहे, पण जरांगे साहेबांनी सध्या जे सपोर्ट मिळाला त्यांना समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तो अतिशय अद्भुत असा आहे. कारण समाजाने त्यांच्यामध्ये काहीतरी पाहिलं की हा माणूस दबावापुढे झुकत नाही किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काहीही लांडीलबाडी करत नाही. त्यामुळे हे सगळं उभं राहिलेलं आहे. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की लोक फक्त वाट बघतात एका चांगल्या लिडरची, जो टिपिकल भुरटेपणा करणार नाही किंवा राजकीय स्वार्थ किंवा स्वतःचा स्वार्थ, स्वतःचे बंगले, स्वतःच्या गाड्या, स्वतःचे प्रॉपर्टीज भारताबाहेर वगैरे, हे न करता जर एखादा लीडर समाजामध्ये उभा राहत असेल तर समाज त्याच्या मागे 100% उभा राहील. याची ट्रस्ट, ही जी विश्वासाची डिफिसिट आहे, विश्वासाची कमतरता आहे समाजामध्ये पुढाऱ्यांबद्दल आणि नेत्यांबद्दल, हे खूप प्रकर्षाने जाणून येतं असं मला वाटतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे याचा दुसरा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा आहे, आता आपण फ्रेंच राज्यक्रांती वगैरे ज्या बाहेर झाल्या त्याच्यामध्ये कोणतीही सत्ता, राजकीय सत्ता किंवा सामाजिक सत्ता जेव्हा डेमोक्रेटिक व्हॅल्यू, लोकशाहीच्या पुढे जाऊन स्वतःचे हक्क गाजू लागते आणि त्यानंतर समाजाला ते हळूहळू जाणवायला लागतं की अरे हे आपल्यावर दादागिरी करतात किंवा आपल्याला ते हुकुमशाही पद्धतीने वापरतायत. ते नंतर मग लोक पण हळूहळू विचार करायला लागतात, नंतर लोक हळूहळू प्रश्न विचारायला लागतात आणि नंतर ही लोकशाही हळूहळू प्रगल्भ होत जाते. मला वाटतं भारतामध्ये आपली लोकशाही 70, 72, 75 वर्षापूर्वीपेक्षा मोठी नाही आहे. त्यामुळे आपण त्या प्रगल्भतेच्या मार्गावर आहोत आणि अशा ज्या आंदोलनं किंवा हे जे प्रदर्शनं होत आहेत त्याच्यामुळे सामान्य लोकांना त्यांची पॉवर कळते. की मी काल परवा पाहिले, की काही व्हिडिओ पाहिले, रस्त्यावरचा सामान्य माणूससुद्धा आमदारासारखा, खासदारसारख्या माणसाला सहजपणे विचारू शकतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. मला वाटतं सामान्य परिस्थितीमध्ये तो आमदार किंवा तो खासदार असल्या सामान्य माणसाला काय असा प्रश्न विचारूनच देणार नाहीत, कारण त्याचे कार्यकर्ते किंवा त्याच्या अवतीभोवती असलेले टोळकं ते त्या लोकांना इथपर्यंत येऊच देणार नाही. पण सध्या परिस्थिती अशी आहे की लोक वैतागलेले असल्यामुळे आणि खासदार आमदारांना किंवा राजकीय पुढाऱ्यांना जनतेचे प्रश्न ऐकण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे, कारण त्यांना मतांची गरज आहे, त्यामुळे ते ऐकून घेत असावेत. पण हे प्रश्न विचारण्याची जी कुवत माणसांमध्ये निर्माण होते ती अतिशय चांगला प्रकार आता घडतोय. हळूहळू आता टोन जरी थोडासा रागीट असला तरी पण आपण जर ही समाजाने जर प्रश्न विचारण्याची, लोकप्रतिनिधींना आणि सरकारी बाबूंना प्रश्न विचारण्याची हातोटी जर आपण प्रश्न विचारू लागलो तर परिस्थिती खूप लवकर बदलेल. रस्त्यामध्ये खड्डे का पडतात हे जर प्रश्न आपण लोकप्रतिनिधींना आणि ब्युरोक्रॅट्स, राज्यकर्त्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना विचारले की तुम्ही रस्त्याची टेस्ट कशी केली, डांबर किती होतं वगैरे, तर 100% पुढच्या वेळेत त्यांना जर कळलं की पब्लिक जागरूक आहे आणि हे प्रश्न विचारतात. पब्लिक म्हणजे फक्त ठराविक जनता नाही, ठराविक सामाजिक कार्यकर्ते नाही, सगळेच जर विचारायला लागले तर त्यांच्यासमोर पर्यायच राहत नाही प्रगती करण्याशिवाय. त्यामुळे ही जी लोकांची प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती जी वाढती आहे ते खूप चांगलं मला वाटतं, द्योतक वाटतं लोकशाही आपल्या प्रगल्भ होण्यामागचं. त्यानंतर काही ज्या गोष्टी जाणवतात त्या मराठी बेसिकली याच्यामध्ये जातीमध्ये जाण्याचा हे नाही आहे. मी मराठाच आहे, मी साताऱ्याचा मराठा आहे.
पण याच्यामध्ये मराठी इतिहासामध्ये पाहायला आपण तर सामाजिक किंवा राजकीय किंवा अशी जी मोठी स्थित्यंतर झाली त्याच्यामध्ये मराठी नेहमी अग्रेसर होते. आणि आत्ता जे मी असं म्हणत नाही की बाकीचे मागे होते, पण आत्ता जे हे चाललं आहे त्याच्यामागे फक्त मराठ्यांचाच फायदा नाही, तर बाकी सगळ्यांच्या लोकांमध्ये पण जरी प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती निर्माण झाली तर मराठी किंवा इतर जातीचे कोण सगळे पूर्ण महाराष्ट्रीयन किंवा भारतीय यांना प्रगतीशिवाय कोणी रोखू शकत नाही. कारण राज्यकर्ते आणि नोकरशाह यांना जोपर्यंत ते अकाउंटेबल ते फक्त पेपरवर असतात, अकाउंटेबिलिटीचे प्रश्न विचारत त्यांना आपण विचारत नाही. आणि हे जर लोक असे विचारायला लागले रस्त्यावर, तुम्ही आमच्यासाठी काय केलं आणि तुम्ही आम्हाला ही वस्तू कधी देणार, तुम्ही आमचा रस्ता कधी करणार, पाण्याची पाईपलाईनचं उद्घाटन तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळी केलं होतं ते कुठे आहे, हे असे प्रश्न जर तुम्ही एकटा किंवा 2 किंवा 10 5 लोकांनी विचारून फायदा नाही. सगळे जर विचारायला लागले तर 100% त्या राज्यकर्त्याला किंवा त्या लोकप्रतिनिधीला काहीतरी करावंच लागेल. आणि लोकप्रतिनिधी शेवटी माणसंच असतात. एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये मला जाणवला तो असा की आत्तापर्यंत या प्रदर्शनाच्या आधी लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते किंवा आणि ते पोलीस प्रोटेक्शन वगैरे ते एक वलय निर्माण घेऊन फिरतात. 10-12 लोक बरोबर असतात आणि एक ऑरा असतो तो वेगळाच, इन्व्हिन्सिबल, मी सुपिरियर आहे, तू लांबून माझा पांढरा इस्त्रीचे कपडे मळले नाही पाहिजेत किंवा सुरकुते नाही पडले, तू लांबून बात कर वगैरे, तू लांबून बोल माझ्याशी. पण सध्याची कंडिशन अशी आहे की हे सगळं गळून पडतंय. एखादा सामान्य माणूस, शेतकरी किंवा सामान्य मुलगा जर रस्त्यावर कॅमेरावर जर लोकप्रतिनिधीला किंवा राजकीय बाबूला किंवा सरकारी बाबूला प्रश्न विचारत असेल, तुम्ही असं का केलं, तुम्ही असं का करत नाही आहे, तर त्याचा परिणाम खूप मोठा होतो. कारण हे प्रकरण आता दाबण्यासारखे राहिलेली नाही आहेत आणि तुम्ही कॅमेरा असल्यामुळे तो दाबू शकत नाही. नंतर काहीतरी ते क्लुप्त्या करून करतील, प्रेशर टाकतील वगैरे, नेहमीचे ॲज युजल. तर हे सगळं टाळण्यासाठी हे ज्या मी सांगायचा मुद्दा असा आहे की ते जे राजकीय वलय, ते वलय आहे सुपिरियरिटीज, मी वेगळा आहे आणि मी मोठा आहे आणि मी तुमच्यापेक्षा मोठा आहे वगैरे, मी मालक आहे, हे सगळं गळून पडताना दिसतं आहे. कारण लोकप्रतिनिधी ज्याप्रमाणे पळत आहेत गाड्या रिव्हर्स करून, सिच्युएशन म्हणजे मी त्याचा हे जे काय प्रेशर टॅक्टिक्स आहेत त्या कितपत योग्य आहेत, कितपत वाईट आहेत, जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत काही खरं नाही. पण जर राज्यकर्त्यांना आपण असे प्रश्न विचारू शकलो आणि तो जर पळून जात असेल तर याचा अर्थ त्यांच्याकडे प्रश्नच नाही, उत्तरच नाही आहेत. त्यामुळे हे प्रश्न विचारणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सुपिरियरिटी आहे किंवा मी इन्व्हिन्सिबल आहे, तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, छोटे आहात, तू मला प्रश्न विचारायचे नाही तर मी तुला बांधील नाही उत्तर द्यायला, हा जो माज होता तो आता हळूहळू गळून पडायला लागला आहे. आणि माझी अशा अपेक्षा आहे की या आंदोलनानंतर सुद्धा लोकांनी हेच कंटिन्यू केलं पाहिजे. प्रश्न विचारा, रागीत तो जो टोन आहे तो वेगळा असू शकतो, डिप्लोमॅटिक असू शकतो, पण प्रश्न विचारलेच पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. कारण शिवाजी महाराजांच्या आधीचे सरांचे आमदार आणि आत्ताचे सरांचे आमदार हे सेम आहेत, फक्त त्यांची नाव बदलली, गाड्या बदलल्या, दिवे बदलले, बाकी सगळं सेम आहे. फक्त ते जे स्ट्रक्चर होतं त्यांनी ते इतिहासातलं स्ट्रक्चर इकडे वेगळ्या प्रकारे डेमोक्रेसीमध्ये उभं केलं आहे, एवढाच फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. त्यानंतर मला सांगायचं असं की काही गोष्टी जाणवतात की हे जे ब्लंट क्वेश्चन्स आपण जे विचारतो त्याच्यामुळे खूप मोठा असा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे येत्या काळामध्ये. एक लोकशाही म्हणून मराठा आरक्षणाचं काय होईल ते आपण बघूया. पण हे जे प्रश्न विचारण्याची कुवत आणि धाडस हे जर आलं की आपली लोकशाही 100% प्रगल्भ होणार. कारण अकाउंटेबिलिटी सेट होते आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला प्रश्न विचारला जाणार. त्यामुळे कामाची जे स्वरूप आहे, टॅक्टिकल करप्शन, ऑपरेशनल करप्शन आणि इन्स्टिट्यूशन करप्शन, या 3 वेगळ्या पातळींवरही लढली जाऊ शकते. ते नंतरची गोष्ट आहे, आपण त्यावर चर्चा नंतर करू शकतो. आणि काही गोष्टी ज्या मला जाणवतात की आपण इतिहासामध्ये पाहिलं की मराठी युद्ध जिंकतात पण तहामध्ये हारतात, असा काहीसा प्रकार नामदेवराव जाधव पण काही दिवसापूर्वी म्हणत होते की आपण तहामध्ये हारलं नाही पाहिजे यावेळी, कारण लढाई जिंकण्यास तिथपर्यंत आपण आलेलो आहे. पण या गोष्टी मराठ्यांनीच नाही तर सगळ्यांनीच पाहिल्या पाहिजेत की आपण युद्ध करायला 4 हात करायला 100%, 2 हात करायला 100% पुढे असतो, पण त्यानंतर जे बाकीची जी शार्प मंडळी आहेत ते न लढता आपला फायदा उठवतात. या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर मला असं हे मनोज जरांगेंचं जे आंदोलन आहे मराठा आरक्षणाबद्दलचं, त्याबद्दल ज्या गोष्टी जाणवल्या, मला वाटतं योग्य रीतीने ते जर हँडल केलं तर लोकशाहीसाठी अतिशय प्रगल्भतेकडे नेणारं हे पाऊल आहे. कारण लोकांनी प्रश्न विचारणं यासारखी पॉवरफुल गोष्ट लोकशाहीमध्ये असूच शकत नाही. आणि राज्यकर्ते आणि सरकारी नोकर हे जाणून असतात, म्हणून ते लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणूनच ते आपल्याला अफूची गोळी देतात. मग ते धर्म असेल, एंटरटेनमेंट असेल, राजकारण असेल, स्पोर्ट असेल, वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या अफूच्या गोळ्या आपण नाही घेतल्या पाहिजेत. प्रश्न विचारता आले आणि त्याची उत्तरं जर आपल्याला काढता आली, मिळवता आली बहुसंख्य लोकांकडून, तर मात्र लोकशाही नक्कीच प्रगल्भ होते आणि हे सिच्युएशन जे आत्ता जे आहे ती सहजपणे सोडवली जाऊ शकते. धन्यवाद.